गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय सत्ता, राजकीय सत्तेच्या व्याख्या, राजकीय सत्तेचा अर्थ या संदर्भात आपण माहिती अभ्यासलेली होती. त्याचबरोबर तुम्हाला जे स्क्रीनवर विचारवंत दिसत आहेत लाल कलरमध्ये, त्यामध्ये आपण रॉबर्ट डाल, डॉक्टर व्हॅन नी ट्रिस्के, तसेच चार्ल्स मेरियम ह्या विचारवंतांनी राजकीय सत्तेच्या संदर्भात आपापली मते स्पष्ट केलेली होती. त्याही संदर्भातील आपण माहिती बघितलेली आहे. आज आपण ह्यामध्ये जे काही विचारवंत अभ्यासाचे राहिलेले आहेत ते तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत त्या संदर्भातील माहिती आपण आज बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बर्ट्रांड रसेल यांच्या विषयीची माहिती, म्हणजेच यांनी राजकीय सत्तेच्या संदर्भात जे काही मत व्यक्त केलेले आहे त्या संदर्भातील माहिती आपण बघूयात. बर्ट्रांड रसेल यांच्या मते व्यक्ती समयशक्तीने, स्वकर्तृत्वाने आपला प्रभाव इतरांवर पाडू शकते. त्यांच्या मते समतेची विषमता ठेवणे हे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. समाजात कोणती राजकीय व्यवस्था आहे यावर सत्तेचे आविष्करण अवलंबून असते. लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण असते, परंतु साम्यवादी किंवा भांडवलवादी व्यवस्थेत सत्तेचे केंद्रीकरण फार मोठ्या प्रमाणात होत असते. जेव्हा व्यक्तीकडून, लोकांकडून नवसमाज निर्मितीची अपेक्षा केली जाते, तेव्हा त्यांच्यावर धार्मिक, आर्थिक किंवा राजकीय बंधने असता कामा नयेत. व्यक्तीला जशी संपत्तीची अभिलाषा असते, तशी सत्तेचीही अभिलाषा असते. व्यक्तीला एकदा सत्ता प्राप्त झाली की तिला सत्ता प्राप्तीची सवय लागते आणि ही सत्ता मद्यासारखी असते. मद्याची धुंदी किंवा कैफ जसा व्यक्तीला येतो, तशी सत्तेची धुंदी किंवा सत्तेचा कैफ व्यक्तीला येतो. व्यक्ती सत्तेच्या सवयीमुळे सत्ता पिपासू बनत असते. तिला सत्तेशिवाय जगणे अशक्य होते. तेव्हा व्यक्ती सत्तांध बनते. तेव्हा ती सत्ता प्राप्तीसाठी भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करीत असते. सत्तेच्या अशा आविष्करणातून शासन पद्धतीची निर्मिती होत असते. त्यातूनच हुकुमशाही पद्धती, लोकशाही पद्धती निर्माण होतात. प्रभाव पाडणारी सत्ताधारी व्यक्ती जुलमी, अन्यायी असेल तर ती हुकुमशाह बनते. जर
त्या सत्ताधारी व्यक्तीने लोकहिताचा, जनकल्याणाचा मार्ग स्वीकारला असेल तर लोकशाही उदयाला येते. बर्ट्रांड रसेलच्या मते भांडवलशाही सर्वंकष पद्धती मध्ये सत्ताधारी व्यक्ती जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम करून त्यांचे शोषण करते. त्यानंतर जॉर्ज कॅटलिन हा एक विचारवंत आहे. जॉर्ज कॅटलिन यांच्या मते सत्तेचे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. मानवी इच्छा आणि मानवी संबंधांचे नियंत्रण करणाऱ्या माध्यमांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. राज्यशास्त्रामध्ये राजकीयकरणाचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय नियंत्रणाबरोबरच इतर क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ताधारी नेते व विरोधी पक्षनेते प्रयत्नशील असतात. विविध संस्था, संघटना यावर प्रभाव पाडून नियंत्रण ठेवून लोकांचा पाठिंबा संपादन करतात. आजकाल बहुतेक सहकारी संस्था, शिक्षण संस्था आणि व्यवसाय संस्था यावर राजकीय नेत्यांचे नियंत्रण असलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे या संस्थांचा पाठिंबा त्या संबंधित नेत्यांना आपोआपच मिळत असतो. कॅटलिन यांच्या मते सत्ता ही राजकीय पदावर राहून जशी मिळवता येते तशी ती राजकीय पदावर न राहता सुद्धा मिळू शकते. याविषयीची उत्तम उदाहरणे म्हणून आपल्याला देता येतील, ज्यामध्ये महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण यांची आपल्याला उदाहरणे देता येतील. त्यांनी आपल्या महान कार्यातून जनतेवर प्रभाव पाडून सत्तेचे आविष्करण घडवून आणले होते. यापुढे जाऊन कॅटलिन असे म्हणतो की मानवी स्वभाव हा नियंत्रित करण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते. समाजातील विविध संस्था, समूह, संघटना आणि त्यांचे परस्पर संबंध यावर राजकीय सत्तेचे नियंत्रण अनिवार्य असते. असे राजकीय नियंत्रण असावे अशी जनतेची सुद्धा धारणा असते. राजकीय सत्तेच्या नियंत्रणामुळे मानवी संबंधांचे संतुलन होऊन मानवी जीवन सुखी, समाधानी बनते. त्यांच्या मते राजकारण म्हणजे सत्ता संपादन करणाऱ्या व्यक्तींमधील संघर्ष होय. सत्तेचे आविष्करण संघर्षाप्रमाणे सहकार्यातूनही होऊ शकते. सहकार्याच्या भावनेतून सत्तेचे प्रकटीकरण होऊ शकते. संघर्षापेक्षा सहकार्यावर आधारलेले सत्तासंबंध हे अधिक टिकाऊ व स्थिर स्वरूपाचे असू शकतात, असे मत जॉर्ज कॅटलिन यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर हेरॉल्ड लॉसवेल. हेरॉल्ड लॉसवेल यांच्या मते व्यक्तींचा व्यक्तीशी, संस्थेशी आणि संस्थेचा संस्थेशी संबंध येऊन सामाजिक आंतरक्रिया निर्माण होते. अशा सामाजिक
आंतरक्रियेतील मानवी संबंधातून सत्ता प्रकट होत असते. मानवी संबंधाचे अस्तित्व असेपर्यंत सत्ताधारी व्यक्तीकडे सत्ता ही टिकून राहते. हे मानवी संबंध संपुष्टात आले की सत्ताही संपुष्टात येते. अर्थात व्यक्तीच्या किंवा संस्थाच्या आंतरक्रियेतून सत्ता प्रकट होत असते, असे लॉसवेलचे मत आहे. राजकीय सत्ता हे व्यक्तिसापेक्ष, गटसापेक्ष किंवा परिस्थितीसापेक्ष असू शकते. राजकीय समाजात जेव्हा व्यक्तीचे प्रभुत्व निर्माण होऊन ती सत्ताधारी बनते, तेव्हा सत्ता ही व्यक्तिसापेक्ष असते. काही वेळा समाजातील विविध गट, समूह यांना महत्त्व येऊन त्यांचा प्रभाव हा समाजामध्ये वाढत असतो आणि त्यांच्या प्रभावातूनच सत्तेचे आविष्करण होते. उदाहरणार्थ, भारतीय राजकारणामध्ये बहुसंख्याकांचा गट, अल्पसंख्याकांचा गट असे गटसापेक्ष सत्तेचे प्रकटीकरण होताना आपल्याला दिसून येते. काही वेळा सत्ता परिस्थितीसापेक्ष असते. आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक परिस्थितीचा परिणाम होऊन सुद्धा सत्ता प्रकट होऊ शकते. एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा परिस्थितीत सत्ता प्राप्त करू शकते. परिस्थिती जेव्हा राजकारणाला वळण देते, तेव्हा राजकीय सत्ता प्रस्थापित होऊ शकते. भौगोलिक स्थिती, नैसर्गिक साधनसामग्री यांचा परिणाम होऊन राजकीय सत्ता प्रकट होत असते. उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीनंतर युरोपियन राष्ट्रांनी आपले वर्चस्व वाढवून सत्ता प्राप्त केली. तसेच आखाती देशातील राष्ट्राकडे विपुल खनिज तेल असल्यामुळे त्यांचे राजकारण तेलाचे बनले गेले. तेथे ऑइल पॉलिटिक्स, ऑइल डिप्लोमसी निर्माण झाली. सामान्यतः राजकीय सत्ता ही राज्यातील फार थोड्या लोकांकडेच असू शकते. कारण ज्या व्यक्तीकडे प्रभावी व्यक्तिमत्व, कार्यक्षमता, बुद्धिमत्ता असते, अशा व्यक्ती सत्ताधारी बनतात. प्लेटो यांनीही काही थोडे तत्त्वज्ञ म्हणजेच शहाणे लोकच राज्यकारभार करू शकतात असे म्हटलेले आहे. मोस्का, पॅरेटो, रॉबर्ट गिवेन इत्यादी विचारवंतांनी सत्तेचा श्रेष्ठजन सिद्धांत मांडला. त्यांच्या मते हुशार, बलशाली, संपत्तिवान असेच लोक समाजामध्ये आपले श्रेष्ठ स्थान प्रस्थापित करून सत्ताधारी बनतात. राजकारणातील सत्ता स्पर्धेत भाग घेऊन सत्ताधारी बनणारे लोक फारच कमी असतात. या संदर्भात रॉबर्ट डाल्ह यांचे सत्ता आणि मानव या संबंधीचे विश्लेषण उद्बोधक वाटते. रॉबर्ट डाल्ह यांच्या मते मानव हा राजकीय मानव आहे. अर्थात राजकीय मानवांचे 4 प्रकारचे स्तर आढळून येतात.
त्यामध्ये पहिला जो स्तर आहे तो म्हणजे राजकीयेतर स्तर, म्हणजेच राजकारणाव्यतिरिक्त लोकांचा स्तर. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय समाजातील बहुसंख्य लोक राजकीय व्यवहार, राजकीय प्रक्रिया यापासून अलिप्त असतात. राजकारणापासून ते अलिप्त राहतात. राजकीय कार्यांशी त्यांचा काहीही संबंध नसतो. राजकारणाबाबत त्यांना कोणतीही ओढ, आस्था, रस नसतो. राजकीयदृष्ट्या ते उदासीन असतात. ते कोणत्याही राजकीय क्रिया ह्यामध्ये सहभागी होत नाहीत. मतदानामध्ये भाग घेण्याचे त्यांचे प्रमाण फारच मोठे असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आवाजामुळे तेवढं प्रॉब्लेम होतो आहे. तर मतदानात भाग न घेण्याचे त्यांचे प्रमाण फार मोठे असते. अशा लोकांना जागरूक करण्यासाठी राजकीय पक्षांना फार मोठी प्रचार यंत्रणा राबवावी लागते. त्यांच्या राजकीय भावना उद्दीपित करून त्यांना मतदानास प्रवृत्त करावे लागते. त्यानंतर दुसरा जो स्तर आहे तो म्हणजे राजकीय स्तर. राजकीय समाजातील बहुसंख्य लोक राजकीय प्रक्रिया यामध्ये सहभागी होतात. त्यांना राजकीय निर्णयाविषयी, कृतीविषयी जिज्ञासा, कुतूहल असते. राजकीय घडामोडी, प्रक्रिया जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. काही लोक मतदान, प्रचार मोहीम, राजकीय उपक्रम यात सहभागी होतात. आणि तिसरा जो स्तर आहे तो म्हणजे सत्ता शोधकांचा स्तर. राजकीय समाजात प्रत्येक व्यक्तीला सत्ता हवी असते, परंतु सर्वांना ती मिळू शकत नाही. सत्ता प्राप्तीच्या मागे लागलेला हा गट फार मोठा असतो. सत्ता प्राप्तीसाठी ते भल्याबुऱ्या मार्गाचाही अवलंब करत असतात. संपत्ती, धर्म, जात, प्रादेशिकता या घटकांचा वापर करत असतात. राजेशाहीमध्ये आनुवंशिकतेने राजकीय सत्ता प्राप्त होते. लोकशाहीत मतदारावर प्रभाव पाडून निवडणुकीद्वारे सत्ता प्राप्त केली जाते. सत्ता शोधकांचा सत्ता प्राप्तीमागील हेतू हा 2 प्रकारचा असतो. त्यामध्ये पहिला प्रकार स्वतःचे कल्याण, पक्षाचे कल्याण, आपल्या जातीचे कल्याण, धर्माचे कल्याण, वर्गाचे कल्याण या हेतूने सत्ता प्राप्ती करणारे सत्यशोधक, उदाहरणार्थ प्रतिनिधी, मंत्री. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे समाजहित, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक कार्ये करणारे निस्वार्थी सत्यशोधक, उदाहरणार्थ महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण असे महापुरुष. सत्ता प्राप्तीचा हेतू कोणताही असला तरी शेवटी सत्ता प्राप्तीसाठी जनतेचा पाठिंबा मिळवावा लागतो. आणि शेवटचा जो चौथा स्तर आहे तो म्हणजे सत्ताधारी लोकांचा स्तर.
सत्ताधारी लोक संख्येने फारच कमी असतात, कारण सर्व सत्यशोधकांना सत्ता प्राप्त होत नाही. जे सत्यशोधक आपल्या जवळील साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर करून जनतेवर आपला प्रभाव पाडतात, त्यांनाच सत्ता मिळत असते. चारित्र्य, संपत्ती, आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी वक्तृत्व, प्रचार माध्यमे व साधने, पक्षांचा आदर्श जाहीरनामा या घटकावर सत्यशोधक सत्ता प्राप्ती करीत असतात. प्रत्येक देशाची स्थिती, समस्या आणि संस्कृती भिन्न असल्यामुळे भिन्न प्रवृत्तीचे नेते सत्ताधारी झालेले दिसतात. उदाहरणार्थ लेनिन, स्टॅलिन, हिटलर, मुसोलिनी, चर्चिल, पंडित जवाहरलाल नेहरू, केनेडी इत्यादी नेते भिन्न प्रवृत्तीचे वाटतात. थोडक्यात समाजामध्ये जनतेचे 4 प्रकारचे स्तर आढळून येतात. या स्तरावरून सत्ता संपादनाची प्रक्रिया समजावून घेण्याचा वास्तववादी व प्रांजळ प्रयत्न रॉबर्ट डाल्ह यांनी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सत्तेचे प्रकार जे काही आहेत त्या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत. तर आपण इथे थांबूयात. थँक्यू.